नमस्कार. आज 8 ऑगस्ट 2022, वार आहे सोमवार. द हिंदू विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. काल 7 ऑगस्ट होता. द हिंदू व लोकसत्ता दोन्ही विश्लेषण मी काल कव्हर केलेलं नाही. ओके, तर त्याबाबत सॉरी. त्यानंतर आजपासून परत हे लेक्चर सिरीज वगैरे जी आहे, ॲनालिसिस सिरीज, ही कंटिन्यू होणार आहे. त्यामुळे तुम्ही परत एकदा रेग्युलर राहू शकता. फक्त कालचा दिवस ब्रेक होता. ओके, त्यानंतर पहा, पहिल्याच पेजवरती अगदी आहे, द सिंग्युलर थिंग अबाउट तेलंगणा इज दॅट इट इज प्लुरल. आता हे मी का घेतलं, फक्त तेलंगणा बाबतीत आहे, परंतु हे आपण निबंधामध्ये वगैरे म्हणजे शॉर्ट बट स्वीट वाटलं मला, त्यामुळे हे निबंधामध्ये वगैरे आपण तेलंगणाऐवजी इंडिया टाकू शकतो ना, त्याबाबत काहीही हरकत नाही आहे. ओके, त्यामुळे याचं तुम्ही हे करू शकता. आपण इथं इंडिया टाकूयात, INDIA. ओके, त्यामुळे पहा, अशा म्हणजे करता येऊ शकतं, तसं काही नाही, कारण एस ए लिहायचा असतो. एस मध्ये आपल्याला 1000-1200 शब्द वगैरे, जर काही सुचत नसेल वगैरे, तर तेव्हा आपण भारताबद्दल जास्तच म्हणजे प्रॉस्पेरिटी वगैरे देण्यासाठी डायव्हर्सिटी तर आहे ना. ओके, युनिटी इन डायव्हर्सिटी आपण म्हणतो, त्या बाबतीत ते होऊ शकतं. त्यानंतर पहा, हर घर तिरंगाऐवजी हर दिल में तिरंगा. ओके, हे महत्वाचं आहे. ओके, कारण अगदीच म्हणजे फक्त इंडिपेंडन्स डे आला, त्यानंतर रिपब्लिक डे आला, तेव्हा फक्त देशभक्ती वगैरे जागून काही होत नाही, तर आपल्या मनामधून आतूनच देशभक्ती वगैरे असावी, असं एक मनाचा पण उद्देश आहे. ओके, त्यामुळे दिल में तिरंगा हे पण एक अगदीच बेस्ट म्हणजे घोषवाक्य वगैरे आणि दिलं, हे मला पण म्हणजे दिल छू लिया अशा पद्धतीने आहे ते. ओके, त्यानंतर पुढे इथून चालू होईल आपला द हिंदूचा न्यूजपेपर, पेज नंबर 3, परंतु पेज नंबर 1 द हिंदसाठी. ओके, तर पहा, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हे आपल्याला डायरेक्टली मेन्समध्ये प्रश्न येऊ शकतो. ओके, कारण कोऑपरेटिव्ह फेडरलिझम वगैरे या संदर्भात समित्या वगैरे अगदीच समित्याचं जर नाव वगैरे जर घ्यायचं म्हटलं, तर आपल्याला सांगता येईल. पहा, म्हणजे सरकार या कमिशन, पुंछी आयोग, त्यानंतर जे वेस्ट बेंगालचं मेमंडेरम वगैरे जे होतं, ते तुम्ही एम लक्ष्मीकांत मध्ये वगैरे वाचू शकता. ओके, एम लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये वगैरे ते सर्व दिलेले आहेत. पुंची कमिशन, ओके, सरकारी आयोग वगैरे जे आहे, त्यांनी पण हेच सांगितलेलं होतं की कोऑपरेटिव्ह फेडरलिझम वगैरे असायला पाहिजे. ओके, म्हणजेच आता पंतप्रधान यांनी म्हटलं की कोविड-19 मध्ये आपण कोऑपरेटिव्ह म्हणजे एक संघ तर आहोत आपण, परंतु त्यामध्ये पण संघामध्ये पण कसं आहे, वातावरण एक सहाय्यात्मकतेचं वगैरे जे वातावरण वगैरे आहे, ते टिकून वगैरे ठेवायला पाहिजे. व भारताची पण खासियत फेडरलिझम आहे, परंतु फेडरलिझमच्या पुढे जाऊन कोऑपरेटिव्ह फेडरलिझम व्हायला पाहिजे, असं त्या समित्यांनी वगैरे सांगितलेलं होतं. तुम्ही ते प्लीज एम लक्ष्मीकांतमध्ये आत्ताचा हा टॉपिक वगैरे तुम्ही पाहून घेऊ शकता, कारण त्यासाठीच नीती आयोगाची वगैरे निर्मिती वगैरे करण्यात आलेली आहे. नियोजन आयोग याला रद्द करून नीती आयोगाची निर्मिती यासाठीच झालेली आहे, की एक संघ वगैरे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम वगैरे यावं, हेच त्याचं मेन उद्देश आहे. ओके, त्यानंतर ते मिनी सॅटेलाइट वगैरे जे होतं, ते म्हणजे ऑर्बिट चुकलेलं आहे त्याचं, त्या संदर्भात ही न्यूज. परंतु त्यासाठी मी सांगितलेलं आहे ऑलरेडीच, की तुम्ही PSLV SSLV वगैरे जे काही त्यांचे हे आहेत, काय म्हणतो, लॉन्चिंग व्हेकल वगैरे, ते तुम्ही एकदाच पाठ करून वगैरे ठेवू शकता. त्यानंतर पुढे चला, सेंट्रल डेप्युटेशनसाठी वगैरे IPS जे अधिकारी आहेत, ते म्हणजे जात नाहीत, किंवा त्यांची इच्छा वगैरे नाही, अशा पद्धतीचं हे आहे. ते आपल्यासाठी आत्ताच कामाचं नाही. पण पुन्हा तुम्हाला माहिती असावं, तुमचं स्टेट आणि सेंट्रल अशा दोन पद्धतीमध्ये सर्व्हिस असते तुमची. सेंट्रल डेप्युटेशन म्हणजे स्टेटमध्ये तुम्ही जेव्हा अनुभव वगैरे घेता, तेव्हा तुम्हाला सेंट्रल मध्ये सर्व्हिस देण्यासाठी वगैरे बोलवण्यात येतं. ओके, म्हणजे सेंट्रल डेप्युटेशनसाठी व स्टेटसाठी हे दोन्ही तुमची ऑल इंडिया सर्व्हिस जर तुम्ही जर हे केलात, म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेससाठी जर वगैरे जर निवडला गेलात, IAS IPS वगैरे जर झालात, तर तुमचं कसं असेल, स्टेटमध्ये पण तुम्ही सर्व्हिस द्यायची. मग स्टेटमधली सर्व्हिस घेता घेताच तुमचा अनुभव वगैरे जर वाढला, तर तुम्हाला सेंट्रलमध्ये जिथे पॉलिसी वगैरे, पॉलिसी मेकिंग वगैरे त्या संदर्भात तुम्हाला बोलवलं जाईल, त्याला सेंट्रल डेप्युटेशन वगैरे अशा पद्धतीने म्हटलं जातं. हे एक तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे त्यांना ऑल इंडिया सर्व्हिसेस वगैरे म्हणतात. त्यानंतर पुढे चला, अगदीच शोकेस काही कामाचं नाहीये. त्यानंतर ही पण, यातील पण काही न्यूज वगैरे मला कामाची वाटली नाही. हा, इथे त्यांनी म्हटलेलं आहे की म्हणजे NBA चीफ जे आहेत, नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी, यांनी म्हटलेलं आहे की हे फक्त म्हणजे टेस्ट वर चालू आहे सध्यालाच, परंतु याताच तुम्ही अभिनंदन किंवा
जास्त चांगली गोष्ट केली किंवा चांगलीच वाईट गोष्ट वगैरे केली, हे फक्त तुम्ही आत्ताच यावर कन्क्लुजनवर पोहोचू नका, कारण ही फक्त इंट्रोडक्शन आहे चित्ताचं भारतामध्ये परत एकदा. ओके, मग त्यावरती प्रयोग वगैरे करण्यात येतील व त्याला भारतामध्येच ठेवता येईल का वगैरे अशा पद्धतीने झाल्यानंतर पुन्हा आपण त्यावरती हे करणार आहोत. त्यामुळे आताच एका म्हणजे फक्त काय म्हणतो निकालावर किंवा रिझल्टवर कडे वगैरे पोहोचता येणार नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे चला. अगदीच काही कामाचे नाहीये त्यानंतर पुढे, म्हणजे आता हे आहेत परंतु ते आपल्यासाठी आताच म्हणजे कामाचं नाही, म्हणजे हत्ती वगैरे ते. ओके, पुढे चला. त्यानंतर इंडिया डेमोक्रेसी अँड द प्रॉमिस्ड रिपब्लिक. ओके, म्हणजे इंडिया ॲट 75 हे जे आहे त्या संदर्भातचं आहे, परंतु मला यांच्यापेक्षा जे गुगलनं एक गाणं काढलेलं आहे पहा, म्हणजे गुगलनी एक इंडियासाठी एक डेडिकेटेड एक सॉन्ग वगैरे कालच व्हिडिओ त्यांचा रिलीज झाला आय थिंक, ते मी पाहिलं, परंतु त्यामध्येच अगदी बेस्ट दिलेलं आहे, जे की या लेखमध्ये वगैरे तेवढ्या बाबी क्लिअर केलेल्या नाहीत. ओके, त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच पाहून घ्या, कारण निबंधामध्ये वगैरे CAPF अशा अगदीच UPSCच्या वगैरे किंवा MPSCच्या पण परीक्षांमध्ये भारत ॲट 75 वगैरे अशा पद्धतीने प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकेल, म्हणजे निबंधासाठी हा प्रश्न बनू शकतो. ओके, तर तो व्हिडिओमध्ये जास्त कव्हर करण्यात आलेला न की या लेखमध्ये. तरी पण लेख आता मी वाचतोय पहा, म्हणजे आज जेवढे दिवस वगैरे झाले तेव्हा म्हणजे 75 वर्ष झाली आपल्याला, काय म्हणतो सॉरी, स्वातंत्र्याला 75 वर्ष वगैरे उलटत आहेत. ओके, मग तेव्हा इन इन 1947 इंडिया अलोन हॅज मेंटेन्ड सम स्टॅबिलिटी. ओके, तेव्हाची जी स्टॅबिलिटी वगैरे आहे, फक्त तेव्हाचे जे देश वगैरे आझाद वगैरे झाले किंवा स्वातंत्र्य वगैरे झाले त्यापैकी काहींपैकीच भारत एक आहे ज्यांनी स्टेबल वगैरे राहण्याचा प्रयत्न वगैरे केलेला आहे. द सिग्निफिकन्स ऑफ डेमोक्रेसी इज दॅट एम्स टू एम्पॉवर द इंडिव्हिज्युअल. ओके, आता ही जी डेफिनेशन आहे अगदीच लिबर्टीची डेफिनेशन आपल्याला 2019च्या UPSC प्रिलिम मध्ये विचारण्यात आली होती, अगदी तसंच आहे. डेमोक्रेसीचा तुम्ही जो अर्थ लावत आहात तो इंडिव्हिज्युअल, ओके, म्हणजे एका वैयक्तिक म्हणजे पूर्ण देशासंदर्भात वगैरे त्याचं प्रॉमिस वगैरे घेऊ नका, तर एखाद्या वैयक्तिक एखाद्या व्यक्तिकरिता वगैरे घेऊ शकता तुम्ही. तर तो व्यक्ती आपल्या लोकशाहीच्या अर्थाने किती पट त्याचं प्रोग्रेस वगैरे झालेला आहे, त्यानुसार आपण आपल्या डेमोक्रेसीची वगैरे ही काय म्हणतो आपण डेव्हलपमेंट वगैरे लावू शकतो, असं त्यांचं मत आहे. त्यानंतर पहा, पंडित नेहरू यांनी 1947 मध्ये जेव्हा त्यांनी भाषण दिलेलं होतं तेव्हा त्यांनी काही शब्दांवर वगैरे भर दिलेला होता. टू ब्रिंग द फ्रीडम अँड ऑपॉर्च्युनिटी to the common man, to the peasant and workers of India, to fight and end poverty and ignorance and disease, to build up a prosperous, democratic, and progressive nation, and to create social, economic, and political institutions that will ensure justice and fullness of life to every man and woman. This हा ओके, म्हणजे एवढं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये वगैरे बोललेलं होतं. यापैकी आपण सर्व बाबी आज सध्याला तरी क्लिअर केलेल्या आहेत, म्हणजे जे डिसीज असतील, कॉमन मॅनचे सर्व जे प्रॉब्लेम वगैरे आहेत. ओके, त्यानंतर गरिबी हटाव, या सर्व ज्या गोष्टी वगैरे आहेत त्या आपण अगदीच केलेल्या आहेत. आता गरिबी हटाव तिथपर्यंत झाले नाही, परंतु आता इलेक्शनमध्ये वगैरे आता राहिलेलं नाही आहे. पूर्वी गरिबी हटाव या बेसिसवर काँग्रेस वगैरे निवडून आलेलं, आता गरीब वगैरे ते राहिलेलं नाही आहे. आता पुढे चालून म्हणजे मालन्यूट्रिशन वगैरे अशा प्रॉब्लेमला आपण वगैरे फेस करत आहोत, त्या गोष्टी आता सध्याला अस्तित्वात आहेत. म्हणजे आपल्याला सांगता येईल की हे आपण जे नेहरूंनी वगैरे जे ड्रीम वगैरे पाहिलेलं होतं किंवा जेव्हा त्यांनी हे केलेलं होतं ते आपण सक्सेसफुलरित्या वगैरे हे केलेलं, म्हणजे पास ऑन वगैरे केलेलं आहे. त्यानंतर पहा, आपल्याला अगदीच सांगता येईल म्हणजे 1991चं धोरण वगैरे ते गुगलचं जेव्हा व्हिडिओ पाहाल ना त्यामध्ये पण सर्व गोष्टी वगैरे त्यांनी म्हणजे बेसिकली आपल्याला आयडिओलॉजी वगैरे मिळून जाईल. ओके, मग त्यासोबतच पुढे रिजनल डिफॉर्मिनेशन, म्हणजे आता इथं जे आहे ते नेहरूंना क्रिटिसाइज वगैरे करण्यात आलेलं आहे, कारण त्यांच्या काळामध्ये वुमन एम्पॉवरमेंट वगैरे तेवढंसं झालं नाही वगैरे, त्या संदर्भात इथं सर्व काही जे आहे ते देण्यात वगैरे आलं. त्यांनी कसं त्यांची पहा 1947चा जेव्हा दौर जर पाहिला आपण तेव्हा अगदीच तशी सिच्युएशन होती, त्यामुळे त्यांनी पूर्ण एका अमेरिका किंवा रशिया यांचा दोघांचा पण साथ वगैरे तेव्हा त्यांनी घेतलेला नव्हता, कारण एका जर बाजूला झुकलं तर आपल्याला अगोदरच आपण न्यू बॉर्न कंट्री होतो तेव्हा, व एकाच साईडला वगैरे आपल्याला झुकायला तेव्हा अगदीच जमत नव्हतं, व आपण 150 वर्षाच्या पारतंत्र्यातून म्हणजे 150 वर्षाच्या पारतंत्र्यातून वगैरे आपण अगदीच रिलीज झालेलो होतो, म्हणजे आपल्याला
त्यावेळेसची जी विचार क्षमता वगैरे आहे ती पण आपल्याला संकुचित वगैरे होती. त्यामुळे पण त्या सिच्युएशन मध्ये आता नेहून पहा, व ती जर असेल तर ते अगदीच योग्य आहे. त्यामुळे नेहरूंना वगैरे क्रिटिसाइज करणं वगैरे ते योग्य नाही आहे. त्यामुळे अगदीच हे सोडून द्या. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण म्हणतात की इतिहास जो विसरतो त्याला इतिहास घडवू शकत नाही. अगदी त्या पद्धतीने आहे. कारण तेव्हाची परिस्थिती व आताची परिस्थिती वेगळी होती, फार वेगळी होती. ओके. आता पहा, भारताचं पण मत गाजवलं जातं G20. ओके. त्यानंतर G7 या ज्या समित्या आहेत तिथे आपण जिथे गेलो तिथे आपला भारताचा मान ठेवला वगैरे जातो. जर आपण अगदीच त्याच जर गोष्टींवर जर अडून राहत असतो तर ते होणं शक्य नव्हतं. ओके. त्यामुळे गुगलचा पण व्हिडिओ पहा, म्हणजे 75 वर्षात आपण भारताने काय काय अचीव वगैरे केलेलं आहे ते तुम्हाला सर्व समजून येईल. ओके. आता यात पण काही गोष्टी आहेत डेमोक्रेसीला चॅलेंज वगैरे करण्यासारख्या, ज्यात होतं इमर्जन्सी वगैरे, त्या पण आपण भारताने फेस वगैरे केलेल्या आहेत. परंतु लागलीच त्यावर पण आपण मात वगैरे केलेली आहे. म्हणजे लगेच 1978 मध्ये 44th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट वगैरे आणून त्याला आपण लगेच बंद केलेलं आहे. म्हणजे इमर्जन्सीचे जे इंटरनल कारण वगैरे जे होतं ते आपण तिथे रद्द वगैरे करण्यात आली. अशा पद्धतीचे भरपूर काही गोष्टी आहेत. म्हणजे इथे कव्हर झाल्या नाहीत त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यानंतर ऑन डेव्हलपमेंट इंडिकेशन पर्टेनिंग टू हेल्थ एज्युकेशन, नॉट टू मेन्शन पॉवर्टी चायना. सॉरी, म्हणजे पहा, जर पाहिलं तर डेव्हलपमेंटच्या बाबतीत आपल्यापेक्षा चायना वगैरे पुढे गेलेला आहे असं यांचं मत आहे. ऑन डेव्हलपमेंट इंडिकेटर्स पर्टेनिंग टू हेल्थ अँड एज्युकेशन, नॉट टू मेन्शन पॉवर्टी, चायना डूअर्स फार बेटर दॅन इंडिया. ओके. म्हणजे फक्त गरिबीच सोडली तर इंडिया हेल्थ आणि एज्युकेशनच्या बाबतीत चायना फार आपल्यापेक्षा पुढे गेलेला आहे असं आपल्याला म्हणत आहेत. परंतु 75 वर्ष भारताची झालेली आहे, त्यामुळे आपण आपल्यासाठी हे करूयात. ओके. नक्की दुसऱ्यासाठी. त्यामुळे प्लीज जेवढं शक्य होईल तेवढं भारताच्या पॉझिटिव्ह वगैरे जर लिहिण्याचा थोडंसं जास्त प्रयत्न करा. ओके. व क्रिटिसाइज थोडंसं कमी करा जर एस अशा पद्धतीचं वगैरे जर आलं. आता मी ह्याला हायलाइट केलं कारण तुम्हाला सांगावंसं वाटलं. त्यानंतर फॉर इन्स्टन्स द सुपेरियर ह्युमन डेव्हलपमेंट इंडिकेटर्स केरला अँड तामिळनाडू. म्हणजे पहा, अगदीच हा जर भारत पाहिला तर हे जे इकडले देश वगैरे आहेत खालचे, त्यानंतर हे महाराष्ट्र वगैरे, यांनी इथं महाराष्ट्र का तर आर्थिक राजधानी म्हणून इथं पूर्वीपासूनच याची जास्त हे झालेली आहे. ओके. या भागाचे आपल्याला काय म्हणतो, विकास आपल्याला इथं ऑलरेडी झालेला दिसतो. त्यानंतर केरळ, तामिळनाडू वगैरे जे आहे, केरळमध्ये अगदीच जास्त लिटरसी वगैरे रेट आहे. त्यामुळे पण यांचा जास्तीत जास्त विकास वगैरे झालेला आपल्याला दिसून येतो. बाकी रेस्ट ऑफ इंडिया सध्याला प्रोग्रेस वगैरे करत आहे व त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असं आपण लिहिलं तरी आपल्याला मोर दॅन सफिशियंट होऊन जाईल. ओके. फक्त थोडंसं निगेटिव्ह वगैरे जे आहेत इथं निगेटिव्ह जास्त देण्यात आलेलं आहे ते फक्त मी घेतलं नाही, परंतु ते तुम्ही तिथे लिहू शकता. आता मी हा टॉपिक माझ्या पद्धतीने बिल्डअप केलेला आहे. आता यांनी जे सांगितलं ते ह्युमन डेव्हलपमेंट वगैरे या संदर्भात त्यांनी सांगितलेलं, परंतु आपल्याला तशा पद्धतीने न लिहिता आपण ह्युमन डेव्हलपमेंट पुन्हा इंडियन सोसायटीमध्ये वगैरे ते पाहणार आहोत. परंतु आता डायरेक्टली आपल्याला मेन काय पाहिजे ते तेवढं मी घेतलेलं आहे. कारण जास्त पॉझिटिव्हली राहा, कारण तुम्हाला सोल्युशन द्यायचं आहे. पहा, जर विरोध म्हणजे टीका तर कोणीही करू शकतं. ओके. टीका कोणीही करू शकतं, परंतु जे सोल्युशन देणारे तेच असतात खरे प्रशासक. ओके. म्हणजे विरोधक पण आपल्याला अगदीच पाहतो ना आपण टीव्हीवर वगैरे, विरोधी पक्ष अगदीच टीका वगैरे करत असतो, परंतु ते कधीच सोल्युशन वगैरे देत नाहीत. मग आपल्याला टीकाकार वगैरे बनायचं नाही, तर आपल्याला सोल्युशन द्यायचं आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह जेवढं आत घ्याल तेवढंच तुम्हाला पॉझिटिव्ह वगैरे एनर्जी वगैरे मिळून तुम्हाला अगदीच समजून येईल की कशा पद्धतीने वगैरे आपण पुढे वगैरे जायला पाहिजे. ओके. म्हणजे पहा, एखादी सरकार आलं तर त्याचे लॉंग टर्म इफेक्ट असतात. ओके. लागलीच आपल्याला दिसत नाहीत. आता नेहरूंनी जे केलं त्याचे लॉंग टर्म इफेक्ट आपल्याला आज पाहायला भेटत आहेत. म्हणजे ज्यांचं नॉन अलाइनमेंट मुवमेंट जी होती, अलिप्ततावादी धोरण, त्याची जे इफेक्ट आहेत ते आज आपल्याला 2022 मध्ये वगैरे पाहायला मिळतात. कारण तेव्हा आपण जे एक कोण्याही साईडला वगैरे जर झुकलो नव्हतो त्याचे आपल्याला आता इथे आहेत. ओके. कारण पहा, जेव्हा रशिया आणि अमेरिका यांचं दोघांचं पण USA, रशिया आणि युक्रेन या दोघांचं पण युद्ध चालू होतं तेव्हा युक्रेनच्या बाजूने होता USA. तेव्हा पण USA पण म्हणत होता भारताला की तुम्ही पण त्यांच्यावरती सँक्शन वगैरे लावू शकता, म्हणजे लावण्याचा प्रयत्न वगैरे करावा, परंतु भारताने त्याबद्दल काहीच केलं नाही. कारण नेहरूंची देण आहे ती की आपण नॉन अलाइनमेंट मुवमेंट वगैरे घेतलेलं आहे. म्हणजे हे अशा पद्धतीने आपण याला रिलेट करून आपण आपलं जे आन्सर वगैरे आहे ते बेस्ट पद्धतीने, फक्त सोल्युशन बेस्ड बाते वगैरे जे करण्याचा प्रयत्न आहे तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये करायला हवं. ही एकच अपेक्षा जो आन्सर चेक वगैरे करणार असतो त्याच्याकडून असते. त्यानंतर
सेकंड जो आहे लेख तो आहे टॅपिंग टेक्नॉलॉजी टू चेक मायनर मिनरल प्लंडर. इंडिया हॅज grossly underestimated the issue of illegal mining, which damages the environment and cause revenue loss. पहा, अगदीच UPSC 2019 प्रीज बरोबर आहे. त्यावेळेस मायनर मिनरल यावरती अगदीच प्रश्न येऊन गेला, म्हणजे स्टेट रेग्युलेट करतं की कोण रेग्युलेट करतं वगैरे, तर ते तेव्हा न्यूज मध्ये होतं, परंतु आता पण सध्याला आहे, पण त्यामुळे आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. मायनर मिनरल्स वाळू वगैरे जे आहेस ते त्यामध्ये येतं. व मेजर मिनरल आणि मायनर मिनरल काय आहेत ते तुम्ही NCERT वगैरे भूगोलाच्या पुस्तकामधून तुम्ही एकदा प्लीज वाचून घ्या, कारण यावरती डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो. पुढे व पहा, जे मेजर मिनरल असतात त्यांचं जे हे आहे, त्यांचं मेजर मिनरल जे आहे त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी वगैरे घ्यावी लागते, तेव्हाच त्यांचं उत्खनन वगैरे केलं जातं. परंतु जे मायनर मिनरल आहेत त्यांच्यासाठी काय करावं लागतं, स्टेट कडून परवानगी घ्यावी लागते. ओके, स्टेट कडून परवानगी घ्यावी लागते. यासाठी पहा, द एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट यांनी नोटिफिकेशन 1994 ते आणि 1994 आणि 2006 मध्ये त्यांनी एक नोटिफिकेशन काढून कंपल्सरी क्लिअरन्स 5 हेक्टर म्हणजे 5 हेक्टर याच्यापेक्षा जर तुमचं जर जास्त तिथपर्यंत जर हे असेल, म्हणजे माईन वगैरे जी असेल तुमची, तर तेवढ्यासाठी तुम्हाला क्लिअरन्स वगैरे घ्यावं लागायचं स्टेट गव्हर्नमेंटचं. परंतु पुन्हा सुप्रीम कोर्टाने 2010 मध्ये वगैरे त्यांनी ते रद्द वगैरे केलं व 2016 मध्ये तर त्यांनी ऍक्टच पास केला. यानुसार त्यांनी म्हटलं की आता जे आहे तुम्हाला कंपल्सरी, म्हणजे 5 हेक्टरच्या कमी असेल किंवा जास्त असेल, तुम्हाला वाळू उपसा, त्यानंतर अन्य मायनर मिनरल वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला काय परवानगी घ्यावीच लागेल राज्यासंबंधी. ओके, राज्य गव्हर्नमेंटची परवानगी तुम्हाला घ्यावीच लागेल असं त्यांनी पुन्हा जाहीर केलं. त्यानंतर परंतु असं होऊन देखील तमिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात या सर्व राज्यांनी लगेच संस्था वगैरे स्थापन पण केल्या. परंतु झालं काय पहा, स्टेट लेवल म्हणजे पहा, राज्यांनी काय फक्त 1% लोकांना वगैरे जे 1% लोकांना वगैरे जे आहे त्यांनी रिजेक्ट केलं की तुम्ही वाळू उपसा वगैरे करू नका, फक्त 1%. ओके, म्हणजे या रेग्युलेशनचा वगैरे फायदा नाही झाला ना. ओके, कारण म्हणजे किमान 40-35 ठीक आहे, तिथपर्यंत आपण म्हणजे ते पण खूप झालं. 10-15 तरी टक्के रिजेक्टेड त्यांनी करायला पाहिजे होतं ना मायनिंग साठी वगैरे, म्हणजे जास्तच माइन वगैरे हे होत आहे, म्हणजे मायनर मिनरल्स वगैरे, पण ते तसं झालं नाही, फक्त 1%. त्यामुळे हे तसंच वाढत आहे प्रॉब्लेम. द प्रॉब्लेम ऑफ इलिगल मायनिंग ऑफ मायनर मिनरल्स इज ऑफन अंडर एस्टिमेटेड, म्हणजे याला निग्लेक्ट करण्यात येतं. thus assenting undesired environment consequences. There have been numerous cases of illegal mining dolomite, marble and across state. म्हणजे पहा sand and across the states, म्हणजे पहा डोलोमाइट, मार्बल, सँड हे जे आहेत हे मायनर मिनरल मध्ये गिनले जातात. तर यांची जी मायनिंग आहे ती इलिगल पद्धतीने होते व यांच्याकडे अगदीच दुर्लक्ष आहे राज्य सरकारांचं वगैरे. ओके, व यातून पहा एक केस स्टडी दिलेली आहे आंध्र प्रदेशची. 28.92 लाख मेट्रिक टन जे उपसा वगैरे आहे लाईमस्टोनचं वगैरे हे झालेलं आहे तिथे, व त्याचा फटका राज्याच्या निधीवर देखील अगदीच पडतो. ओके, व यासोबतच त्याचा फटका दुसरीकडे पण म्हणजे एन्व्हायरमेंटवर पण पडतच असतो. त्यासोबतच पहा, ऑब्झर्वेशन बाय एजन्सीज, द युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम 2019 यांनी काय सांगितलं पहा, ranked India and China as top 2 countries where illegal sand mining has led to sweeping environment degradation. म्हणजे पहा, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम 2019च्या रिपोर्ट नुसार इंडिया आणि चायना हे टॉप इल्लिगल सँड मायनिंगचे देश बनून बसलेले आहेत, ज्यामुळे एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन वगैरे होत आहे. ओके, हे तुम्ही डायरेक्टली रिपोर्ट लिहू शकता. मी याला थोडंसं हायलाइट दुसऱ्या पेनने करेन. हे पहा, हे अगदीच महत्वाचं आहे. तुम्ही याला निबंधामध्ये तर येणार नाही, परंतु तुम्ही दुसरीकडे जसं की GS3 मध्ये हा आपल्याला विषय येईल, त्यामध्ये रिसोर्सेस, भारताची जी रिसोर्सेस आहेत त्या संदर्भात हा टॉपिक तुम्ही म्हणजे जर येऊ नये पण आला जर प्रश्न, तर तुम्ही ही जर व्हॅल्यू वगैरे जर लिहिलात व ही रिपोर्टचं वगैरे जर नाव लिहिलात तर अगदीच तुमचं म्हणजे मार्क देण्यावर इम्प्रेशन वगैरे नक्कीच पडतं. त्यानंतर पुढे पहा UP, तर हे ठीक आहे हे इथपर्यंत. त्यानंतर पहा यामुळे प्रॉब्लेम काय होत आहे, तर पहा UP इज लुझिंग रेव्हेन्यू फ्रॉम 70% ऑफ मायनिंग ऍक्टिव्हिटीज ॲज ओनली 30% ॲज लिगल माइंड. म्हणजे पहा
70% इलिगल मायनिंग होत आहे युपी मध्ये व 30% म्हणजे 30% लिगल मायनिंग आहे व 70% इलिगल आहे. त्यामुळे यांचं करोडचं नुकसान वगैरे होत आहे. यापैकी जर 100 करोड कर्नाटकचे आणि 600 करोड मध्य प्रदेशचा लॉस झालेला आहे. 100 करोड कर्नाटक आणि मध्य प्रदेशला 600 करोडचा लॉस, म्हणजे 600 करोड एमपी मध्य प्रदेश याला लॉस झालेला आपल्याला इथे दिसून येतो. म्हणजे हे थोडे थोडे टॉपिक आहेत. 250 शब्दात जर आलं इलिगल मायनिंग वगैरे तर त्या संदर्भात आपण हे डायरेक्टली लिहू शकतो. मग पहा, त्यानंतर ज्युडिशियल ऑर्डर्स आर ऑफन निग्लेक्टेड बाय स्टेट गव्हर्नमेंट. हे आपण कुठेही लिहू शकतो. अन्य म्हणजे आता ही मायनिंग बद्दलच नाही तर अन्य दुसरीकडे पण लिहू शकतो. व हे कशाबद्दल म्हटलेलं आहे तर एक रिपोर्ट आहे. फॉर इन्स्टन्स ॲज इन द रिपोर्ट ऑफ द ओव्हरसाईट कमिटी बाय द नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. ओके, जर पर्यावरणासंबंधीचं वगैरे कुठेही जर आलं तर नॅशनल NGTच्या रिपोर्टनुसार ज्युडिशियलचे ऑर्डर सर्रास स्टेट गव्हर्नमेंट वगैरे निग्लेक्ट करतं, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास हा तिकडेच जात आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर उत्तर प्रदेश व्हेअर इलिगल अँड सॉरी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT उत्तर प्रदेश व्हेअर इलिगल सँड माइन्स हॅज क्रिएटेड अ सिव्हर हजार्ड. ओके, बरोबर आहे. म्हणजे हजार्डस मायनिंग वगैरे तिकडे होत आहे, आपण ते ऑलरेडी बोललेलं आहे. अ स्टेट वाईड रिव्ह्यू ऑफ द reasons behind non-compliance suggested a malfunction of governance due to weak institutions, a scarcity of state resources to ensure enforcement, poorly drafted regulatory. म्हणजे पहा, आता याचं नेमकं कारण काय आहे? म्हणजे सरकार अशा म्हणजे जे स्टेट गव्हर्नमेंट वगैरे आहेत ते इलिगल मायनिंगला रोखू का शकत नाहीत? तर त्याची ही कारणं आहेत. म्हणजे अपुरं प्रशासनाचं बळ, त्यानंतर स्कार्सिटी, ओके, म्हणजे प्रशासनामधील भीतीचं वातावरण वगैरे, त्यानंतर राजकीय दबाव, ह्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे राज्य सरकार काय करत आहेत, त्यांच्यावर कंट्रोल वगैरे, नियंत्रण वगैरे ते करत नाहीये योग्यरित्या. नियंत्रण मायनिंगवर सॉरी मायनर मिनरलच्या मायनिंगवर योग्य नियंत्रण वगैरे करत नाही. मग यासाठी आपण काही सोल्युशन, मी काय म्हटलं, तुम्ही प्रशासक, मग तुम्हाला सोल्युशन द्यावंच लागतील. मग त्यासाठी पहा, सॅटेलाइट इमेजनरी कॅन बी युज्ड टू मॉनिटर द व्हॉल्यूम ऑफ एक्सट्रॅक्शन अँड ऑल्सो चेक द मायनिंग ऑफ प्रोसेस इवन फॉर द पास्ट infractions. The NGT and administrative authorities can obtain satellite pictures for the past 10 to 15 years. म्हणजे पहा, NGT ने ऑलरेडी 10 ते 15 वर्षाचे पास्टचे हे ठेवलेले आहे, डाटा वगैरे त्यांनी ठेवलेला आहे. मग असंच जे सॅटेलाइट इमेज वगैरे जी आहे ते आपण त्या पद्धतीने पण जी ही आहे मायनिंग वगैरे जी आहे इलिगल मायनिंग ती आपण रोखू शकतो. म्हणजे जर प्रशासन तिथं जाऊ शकत नाही तर आपण इलिगल मायनिंगचं पता कसं काढायचं, तर डायरेक्टली सॅटेलाइटद्वारे वगैरे पता काढू शकतो आपण. ओके, व जर जास्तच मायनिंग वगैरे होत असेल तर डायरेक्टली नोटीस देऊन त्यांना कोर्टामध्ये खेचायचं व त्यावरती कोर्ट ऍक्शन घेतल्यानंतर झालं. मग अशा पद्धतीने आपण होऊ शकतं. ओके, किंवा ॲडिशनली ड्रोन्स, द इंटरनेट ऑफ थिंग्स, द ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी कॅन बी लिव्हर्ज्ड. म्हणजे पहा, एकतर ते पद्धत किंवा ड्रोन, म्हणजे सॅटेलाइट अगदीच खर्चिक आहे तर ड्रोनचा वापर करा. ड्रोन, त्यानंतर इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे अमेझॉन मधील अलेक्सा, ऍपल मधील सिरी, गुगल मधील गुगल वगैरे जे काही आहेत त्यांना आपण इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतो. अशा पद्धतींचा देखील आपण वापर करू शकतो. जर बहुना ते पण हॅक होतील, ओके, ते जर हॅक झाले तर तुमचा डेटा वगैरे सुरक्षित राहणार नाही. तर त्यासाठी आहे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. ओके, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ही पण तुम्ही एकदा प्लीज पाहून घ्या. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी सध्याला चर्चेत वगैरे आहे. तर ही बिटकॉइन संबंधी वगैरे आहे. तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीला हॅक वगैरे जरी केला तर त्याचं म्हणजे दुसऱ्या सोर्सवर वगैरे त्याचं हे असतं, डाटा वगैरे असतं. त्यामुळे ही टेक्नॉलॉजी भारत पण असेप्ट वगैरे करणार आहे. हे एकदा तुम्ही नक्की प्लीज वाचून घ्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचं एकदाच. मग अशा पद्धतीचं तुम्ही पण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वगैरे वापर घेऊन मायनर जे मायनिंग वगैरे आहे त्याच्यावरती तुम्ही नियंत्रण वगैरे करू शकता असं आपल्याला इथं सांगता येईल. ओके, आय होप हा पण पॅसेज तुम्हाला अगदीच समजलेला आहे. त्यानंतर पुढे चला, रिचिंग आउट टू मुस्लिम्स वगैरे ह्याच तर आवश्यकता नाही आहे. त्यानंतर जजिंग द फजिंग ऑफ डेटा. आता हे मेंडल वगैरे ते त्यांनी जे जॉन ग्रेगॉर मेंडल यांनी जे आपल्याला हे म्हटलं होतं मॉडर्न जेनेटिक्स वगैरे जे म्हणतो आपण, तर त्यामध्ये यांनी PhDच केल्यासारखं दिसत आहे थोडासा पॅराग्राफ, जी की आपल्याला UPSC मध्ये वगैरे विचारलं जात नाही. त्यानंतर अँथ्रोपॉलॉजीमध्ये पण अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात नाहीत, त्यामुळे स्किप करा व पुढे चला.
दोन्ही पॅराग्राफ इथं मी स्किप केलेले आहेत एडिटोरियलचे. त्यानंतर डायरेक्टली हजबंड्स ऑफ इलेक्टेड वुमन टेक ओथ इन MP पंचायत. आता पहा, ही एक केस स्टडी आपल्याला होऊ शकते. ओके, ॲज अ DM तुम्ही इथं म्हणजे काय करू शकता, म्हणजे पहा, जे महिला वगैरे निवडून आले आहेत जसं पंचायत सिरीज. ओके, पंचायत सिरीज मध्ये ज्या पद्धतीने प्रधान म्हणजे सरपंच वगैरे जे असतात अगदी त्याच पद्धतीने इथे लाईव्ह दर्शन आहे MP मध्ये. त्यांनी हे करत आहेत, म्हणजे वुमन निवडून आलेले आहेत, परंतु त्यांचे जे पती आहेत ते हे करत आहेत, शपथ वगैरे घेत आहेत. ते अगदीच व्हायला नको आहे. तर त्यासाठी तुम्ही काय पावले वगैरे उचलू शकता याचं सोल्युशन तुम्ही अगदीच लिहून ठेवा किंवा तयार करून आतापासूनच ठेवत चला. म्हणजे हे ethics मध्ये केस स्टडी अशाच असतात, त्यामुळे काळजी करू नका. त्यानंतर पुढे US नेव्हीची शिप जी आहे ती भारताकडे ह्याच्यासाठी आली, रिपेअरिंगसाठी वगैरे आलेली आहे. ते तेवढं काही नाही आहे, परंतु माहिती असावं यासाठी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढे चला, अगदीच काही म्हणजे तेवढ्या मला वाटल्या नाहीत न्यूज ह्या. त्यानंतर फॉरेनर्स ट्रिब्युनल्स अपॉइंटमेंट्स हँग फायर. म्हणजे पहा, अगदीच ट्रिब्युनल जे आहेत त्यांचं, ट्रिब्युनलचा मी अगदीच पहिल्या दिवशी जेव्हा हे घेत होतो लेक्चर वगैरे तेव्हा आपण म्हटलेलं आहे, ट्रिब्युनलवर सुप्रीम कोर्टाने पण सरकारला बहुतांश वेळा म्हटलेलं आहे की तुम्ही जर त्यांच्या नियुक्त्याच करणं होत नसेल तर ट्रिब्युनल ठेवून फायदा काय आहे. ओके, म्हणजे जर सुप्रीम कोर्टावर केसेस वगैरे जे वाढत आहेत त्याचं एक कारण पण आहे ट्रिब्युनल. ओके, ट्रिब्युनलवर नियुक्त्या वेळोवेळी होत नाहीत. ओके, त्यामुळे ट्रिब्युनल जो 1976ची जी घटना दुरुस्ती वगैरे आहे त्यामधील जे ट्रिब्युनल म्हणजे लवाद, हे तुम्ही एकदा प्लीज कंप्लीट करून घ्या. व हे जे येतात त्यामधील प्रॉब्लेम सांगताना आपण लवादामधील जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्या अशाच पद्धतीचे आहेत की त्यांचं लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये पण देण्यात आलेले असतील, परंतु एक प्रॉब्लेम मी सांगतोय पहा, त्यांच्याकडे एकतर हे नसतं, म्हणजे काय म्हणतो म्हणजे अपॉइंटमेंट. ओके, अपॉइंटमेंट नसल्यामुळे काय होतं, यावरती जी केसेसची पेंडन्सी आहे ती वाढतच जाते. ट्रिब्युनलचं पुढे जाऊन सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टा वगैरे इकडेच जाणार आहे, म्हणजे प्रकरण वगैरे. त्यामुळे लवादांची जर निर्मिती झालेली आहे आपल्याकडे, तर यांच्या अपॉइंटमेंट म्हणजे त्यांचे जे न्यायाधीश वगैरे आहेत लवादमधील, तर त्यांची पण नियुक्ती लवकरात लवकर व्हायला पाहिजे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टावर जे केसचं बर्डन वगैरे जे आहे ते जास्तीत जास्तरित्या वाढणार नाही. ओके, ते आपल्याला इथं सांगता येईल. त्यानंतर पुढे चला, हे न्यूज म्हणजे आपल्यासाठीची नाहीच आहे. त्यानंतर इथं पण हे तायवानचं वगैरे ते चालू आहे, आवश्यकता नाही. पुढे चला, म्हणजे हे फॉर्म्युला 1 रेसिंग स्पोर्ट्समध्ये मेडल आपल्याला भारताला खूप आलेले आहेत काल, त्यामुळे तुम्ही प्लीज हे एकदा पण पाहून घ्या. निखत, नीतू आणि पंगाल डिलिव्हर गोल्ड. त्यानंतर इकडे भाविना पटेल यांनी पण गोल्ड भारताला आणलेले आहेत, म्हणजे काल 5 गोल्ड वगैरे आलेले आहेत भारताला. ते तुम्ही एकदा नाव वगैरे तुमच्या लिस्टमध्ये वगैरे अपडेट करून घेत चला. त्यानंतर पुढे अगदीच काही म्हणजे विशेष तर नाही आहे. त्यानंतर इथे आहे द वर्किंग ऑफ द सुप्रीम कोर्ट कॉलेजियम. हे सुप्रीम कोर्टचं जे कॉलेजियम वगैरे आहे त्या संदर्भात त्यांनी एक्सप्लेनेटरी सिरीज वगैरे आणलेली आहे. हे अगदीच बेस्ट आहे, परंतु तुम्ही लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये एकदा वाचून घ्या. त्यानंतर म्हणजे त्यातच समजून जाईल हे कॉलेजियम वगैरे. कॉलेजियमवर वगैरे प्रश्न विचारण्यात येणार नाहीत, कारण एनजॅक ऍक्ट वगैरे आलेला होता, त्याला लगेच सुप्रीम कोर्टाने रद्द वगैरे केलेलं आहे, ते तुम्हाला माहितीच असेल. त्यामुळे याला पण मी स्किप करतोय, परंतु तुम्ही एकदा सुप्रीम कोर्टाबद्दलचं सर्व तुम्ही एकदाच वाचून घ्या. ओके, जर एडिटोरियल वगैरे आला तर त्या संदर्भात मी ह्याला नक्की वाचनच. ओके, परत परत याला वाचण्यात वगैरे काही आवश्यकता नाही. फक्त इथं आकडेवारी वगैरे जास्त देण्यात आलेली आहे, परंतु तुम्ही प्लीज एकदा लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामधून किंवा DD बसूमधून आपलं सुप्रीम कोर्ट जे आहे व हायकोर्ट वगैरे ते प्लीज कंप्लीट करून घेत चला. कारण जे जजेसची नियुक्ती आहे तेव्हा हे प्रश्न अगदीच असतो. जर वेळ भेटला तर यावरती मी एकदा विशेष विश्लेषण पद्धतीने वगैरे बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्यानंतर द ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तर रिकव्हरी अँड व्हलनरेबिलिटी क्लायमेट थ्रेट्स हे दरवर्षीच येतं, कारण अल्निना व लानिनाचा जेव्हा इफेक्ट वगैरे यावरती पडतो तेव्हा अगदीच प्रॉब्लेमॅटिक मध्ये असतात रीफ, हे म्हणजे कोरल रीफ वगैरे. तर कोरल रीफ पण आपल्याला एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून अगदीच महत्त्वाचा टॉपिक असतो, त्यामुळे तुम्ही याला पण एकदाच कंप्लीट करून ठेवा, म्हणजे जास्त हे लागणार नाही. ओके, म्हणजे कोरल रीफ पण
जसं मॅंग्रोव्ह संबंधी आहे अगदी त्याच पद्धतीने आहे कोरल रीफचं. ओके, एन्व्हायरमेंटमध्ये हा तुम्ही टॉपिक शिकूनच घेणार आहात. आता यामध्ये खूपच एक्सप्लेन वगैरे त्यांनी दिलेलं आहे, ते मी स्किप करतोय. ओके, कारण एवढा वेळ आपल्याला देता पण येणार नाही पूर्ण पेपरला. तर सुप्रीम कोर्टासंबंधी व हे क्लायमेट म्हणजे कोरल रीफ संबंधी तुम्ही हे दोन गोष्टी आजच्या म्हणजे आजच्या दृष्टिकोनातून म्हणजे आज तुमचं होमवर्क असेल तर तुम्ही ह्या दोन गोष्टी आज क्लिअर करून ठेवा. म्हणजे पुन्हा जर पेपरमध्ये वगैरे जर आलं तर मला अ, हे करता येणार नाही. ओके, की परत मी याला स्किपच करणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही त्या दोन गोष्टी तेवढ्या आजच्या आज कंप्लीट करून ठेवा. व यासंबंधी काही जर अडथळा वगैरे आला तर तुम्ही मला नक्की सांगू शकता. मग त्यावरती मी पुन्हा चर्चा नक्की करेन. आय होप आजचं द हिंदू जे वृत्तपत्र आहे तुम्हाला योग्यरित्या समजलेलं आहे. काही अडचण वगैरे असेल तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.